हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। तरी गाईसे करी या आठा पारा महाजारी, मोटके निमिष भरी दी तुजाय। समचरण सरोजम सांद्रणीलांबुदाभं, जगन्निहितपाणिं मंडनं मंडनानां, तरुण तुलसी मालां कंदरं कंजनेत्रं, सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदाम्भोजतेजस्फुरदिक्प्रदेशं, विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा, नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति। शुक्लां ब्रह्मविचारसार परमां आद्यां जगद्व्यापिणीं, वीणापुस्तकधारिणीं अभयदां जाड्यान्धकारापहं, हस्ते स्फाटिकमालिकां च ददतीं पद्मासने संस्थितां, वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां। तरी गाईसे करी या आठा पारा महाजारी, मोटके निमिष भरी दी तुजाय। प्रस्तुत प्रवचनरूपी सेवेसाठी निवडलेली ओवी ग्रंथराज ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीमधील अध्याय 12वा, श्लोक क्रमांक 9, ओवी क्रमांक 105 या ओवीमध्ये ज्ञानोबराय या ठिकाणी आपल्याला सांगतात, जे 8 प्रहर आहेत या 8 प्रहरामधील एखादा तरी क्षण माझ्यासाठी तो काढावा आणि माझं चिंतन करावं। भगवान अर्जुनाला सांगतात, अर्जुना अथ चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम्, अभ्यास योगेन ततो मामिच्छाप्तुं धनंजय। या श्लोकावरती विवेचन करत असताना ज्ञानोबराय म्हणतात की भगवंतासाठी थोडा तरी वेळ आपण काढला पाहिजे। सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार, पुरुषोत्तम मासाच्या निमित्ताने अधिक मास, यालाच आपल्या मराठी भाषेमध्ये धोंड्याचा महिना म्हणतात। असा हा पुरुषोत्तम मास, अधिक मास आणि अधिक मासाच्या निमित्ताने विश्वमाऊली ज्ञानोबरायांच्या या मंदिरामध्ये ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी या संस्थांच्या माध्यमातून या ठिकाणी ज्ञानोबरायांच्या या प्रांगणामध्ये समोर ज्ञानोबरायांच्या अधिक मासाची सेवा, प्रवचनरूपी सेवा ही माझ्याकडे आलेली आहे। ही सेवा भगवान ज्ञानोबरायांच्या चरणी समर्पित करत असताना चाललेला जो हा काही वेळ आहे, आता चाललेली ही जी परिस्थिती आहे, या परिस्थितीवरती मात करत आपण ही सेवा करत आहोत। वास्तविक पाहता
या अधिक मासामध्ये किती मोठ्या उत्साहाने या ठिकाणी मोठी उत्सव होत असतात, पण ह्या महामारीच्या कारणामुळे ही आपण मोठ्या प्रमाणात करू न शकल्यामुळे या फेसबुकच्या माध्यमातून का होईना प्रत्येक लोकांपर्यंत ही ज्ञानोबारायांची ज्ञानगंगा लोकांपर्यंत पोहोचावी या हेतूने ही सेवा आहे। माझं परम भाग्य आहे की ज्ञानोबारायांच्या समोर बोलण्याचं मला भाग्य मिळालं। मी काय बोलावं त्यांच्या पुढे, पण असं आहे आपल्या भाग्यात सेवा असल्याशिवाय ती प्राप्त होत नसते आणि म्हणून या ठिकाणी मला ही सेवा मिळालेली आहे। सेवा ही मागून घ्यायची असते आणि ही खरंच माझ्या जीवनात ही प्राप्त झालेली आहे। माझं परम भाग्य आहे। ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या भाषेत जर सांगायचं म्हटलं की भाग्याचा उदय ते हे जोडे संत पाय, ज्ञानोबारायांचे जे आपल्याला चरण मिळालेले आहेत हे माझं परम भाग्य समजतो। थोडा जर आपण विचार करू गेलो तर हे सुंदर असं जीवन मिळालेलं आहे आणि या सुंदर जीवनामध्ये संतांची आणि भगवंताची आठवण होणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे। भगवंताची आठवण होत नाही। आपल्याला सुंदर असा जन्म मिळालेला आहे, तो काय असा घालवण्यासाठी तर नाही। भगवंतानी जे शरीर दिलेलं आहे ते केवळ आपल्याला त्याचं चिंतन नामस्मरण करण्यासाठी। किती वेळ दिलेला आहे आपल्याला जीवनामध्ये, प्रत्येकाचं आयुष्य ठरलेलं असेल, पण त्याच्यातल्या आयुष्यातलं थोडा तरी वेळ भगवंतासाठी देणं हे फार महत्त्वाचं आहे। अलीकडच्या काळामध्ये आपण पाहत आहोत संस्कृतीचा ऱ्हास होत चाललेला आहे, सगळ्या गोष्टींचा ऱ्हास होत चाललेला आहे। भगवान नामस्मरण संतांची संगती ही कोणालाही आवडत नाही आहे, पण याशिवाय गत्यंतर नाही आहे हे प्रत्येकाने लक्षात घेतलं पाहिजे। या रोगातून देखील आपल्याला बाजूला व्हायचं असेल तर केवळ नामस्मरणानेच आपण बाजूला होणार आहोत, कारण हे हा जो रोग आलेला आहे हे रोगाचं कारणच असं आहे की या पृथ्वीतलावरती अनेक प्रकारचं पाप वाढलेलं आहे, खूप पाप वाढलेलं आहे आणि या पापामुळे अशा बऱ्याच प्रकारच्या रोगाचं संक्रमण होत असतं। आता जे रोग आपल्याला भयानक चालू आहे त्या रोगामुळे आपल्याला एकूण एकाला बोलायचं सुद्धा देखील अवघड झालेलं आहे। माणसं फोनवरती देखील बोलायला मागत नाहीत आणि किती वेळ बोलावं, 5 मिनिटं बोलले की म्हणतात आता मी ठेवतो, मला वेळ नाही आहे, किंवा टाळतात बोलण्यासाठी, भेटण्यासाठी टाळतात। आणि अशा वेळेला काय करावं? भगवान नामस्मरण करावं। पाप घालवायचं असेल तर केवळ एकच आहे, ते म्हणजे संतांचं नामस्मरण। संतांचं नामस्मरण, देवाचं नामस्मरण केलं की आपल्या जवळचं असणारं जे पाप आहे ते पाप निवृत्ती होण्यासाठी संतांचं नामस्मरण फार महत्त्वाचं आहे। या नामाने अनेक प्रकारची पापं जळून जातात। तुम्ही म्हणाल एखाद्या तीर्थात स्नान केलं तर पाप जातं, तर मग इथे आंघोळ कशा प्रकारची आहेत? तर संतांच्या जवळ देखील आल्यानंतर आपल्या जवळची पापं जातात। या ठिकाणी आंघोळ करायची सांगतायत। अनेक तीर्थामध्ये स्नान केलं की, आंघोळ केली की आपलं पाप निघून जातं असं सांगितलं जातं, पण ज्ञानोबाराय, निवृत्तीनाथ, सर्व संतांचं जर आपण भजन केलं तर आपल्या जवळची पापं निघून जातात। या संतांजवळ तीर्थ येतात पुनीत होण्यासाठी, येतात ना। माझे तुकोबाराय म्हणतात तीर्थे पर्वकाळ अवघी पाया पे सकळ, या संतांच्या पायाजवळ तीर्थ येतात। ज्ञानोबारायांच्या पायाजवळ येण्यासाठी सर्व तीर्थ येतात आणि पुनीत होतात। म्हणून तीर्थाला पुण्यवान बनवायचं असेल तर ते संत बनवतात। म्हणून आपण संतांचा जप केला पाहिजे, जेणेकरून आपण त्याच्यामध्ये स्नान केलं पाहिजे। भगवान नामरूपी जी गंगा वाहत आहे, संतांचं नामरूपी हे गंगा आहे,
आणि अशा गंगेमध्ये स्नान केलं की आपल्या पाप निघून जातात. अनेक प्रकारची जी तीर्थ आहेत ते संतांच्या जवळ येतात आणि पुनीत होतात. ज्ञानोबारायांच्या समाधीचा प्रसंग जर आपण पाहिला तर त्या प्रसंगाच्या वेळेला सर्व जगातली सर्व तीर्थ या ठिकाणी आलेली आहेत, आळंदीमध्ये वास्तव्य करत आहेत. आणि अशी जी तीर्थ आहेत या तीर्थामध्ये स्नान करावं. मग विचार करा, अनेक तीर्थमान ज्ञानोबारायांच्या सोहळ्यासाठी येतात, समाधी सोहळ्यासाठी येतात. मग ज्ञानोबारायांचंच जर दर्शन केलं तर आपल्याला आपण पुण्यवान होणार नाहीत? अनेक तीर्थामध्ये स्नान जाऊन करावं, पण हेही बरोबर आहे. पण ज्या ज्ञानोबारायांच्या समाधी उत्सवासाठी जर तीर्थ या ठिकाणी वास्तव्याला येत असतील, या ठिकाणी आहेत तीर्थ, त्या तीर्थामध्ये स्नान ज्ञानोबारायांचं दर्शन घेतलं की सर्व तीर्थाचं स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होतं. या क्षेत्राचं वर्णन करत असताना, या तीर्थाचं वर्णन करत असताना ज्ञानोबारायांचं दर्शन घेतल्यानंतर देखील आपल्याला काय प्राप्त होईल? ज्ञानोबारायांचं दर्शन घेतल्यानंतर देखील आपल्या जीवनामध्ये महापुण्याचा लाभ प्राप्त होतो. जे भगवान नामस्मरण करून वैकुंठाची प्राप्ती होती ती ज्ञानोबारायांचं नुसतं दर्शन घेतलं नव्हे, नुसतं निहाळलं ज्ञानोबारायांना. या डोळ्यांनी निहाळायचे, स्पर्श लांब आहे पण या डोळ्यांनी भगवान ज्ञानोबारायांना नुसतं निहाळायचे. तो वैकुंठामध्ये येतो. ज्ञानोबाराय नामदेवराय म्हणतात, धन्य धन्य धरातळी जो याते दृष्टी निहाळी, तो वाहत येईल टाळी वैकुंठ भुवनाशी. तो वैकुंठामध्ये येईल म्हणतात. आळंदीमध्ये या ठिकाणी जो येईल ज्ञानोबारायांना पाहिल, नुसतं या डोळ्यांनी निहाळायचे, या डोळ्यांनी ज्ञानोबारायांना नुसतं पाहायचे. नुसतं पाहिल्यानंतर आपण वैकुंठामध्ये जातोय. तर ज्ञानोबारायांना खरंच समाधीचा जर स्पर्श आपल्या जीवनामध्ये झाला तर जीवनामध्ये नक्कीच आपल्याला भगवंताची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. ज्ञानोबारायांचं नुसतं नाव जरी, ज्ञानोबारायांचं नुसतं ज्ञानदेव ज्ञानदेव याचा उच्चार जरी केला ज्ञानोबारायांच्या नावाचा, तरी आपलं काम होणार आहे. एकनाथ महाराज सांगतात, ज्ञानदेव 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 म्हणता ज्ञानदेव देतो, वासुदेवची होतो अखंड वदनी वो देतो. चार अक्षरे ज्ञानदेव जो जप करील धरील भाव, तया ब्रह्मपदी ठाव ऐशे शिवादी देव बोलिले. ज्ञानोबारायांचं नुसतं जर नाव घेतलं, ज्ञानदेव ज्ञानदेव या चारही भावंडाचं जरी नाव घेतलं तरी आपलं काम होणार आहे. काय काय होणार आहे? तीन अक्षरे निवृत्ती जो जप करील अहोरात्री, नाही का, तो त्याला अहोरात्र आणि जर निवृत्तीनाथाचा जर नुसता जप केला त्याला काय प्राप्त होईल? तीन अक्षरे निवृत्ती जो जप करील अहोरात्री, तया ब्रह्म प्राप्ती, त्याला परब्रह्म स्वरूप होता येतं. ज्ञानोबारायांचं नाव घेतल्यानंतर काय प्राप्त होतं? सोपान काकांचं नाव घेतल्यानंतर काय प्राप्त होतं? मुक्ताबाईचं नाव घेतल्यानंतर काय होतं? नवे नवे हे चारही भावंडाचं जो कोणी जप करेल, तीन अक्षर कोणाची? निवृत्ती. चार अक्षर ज्ञानदेव, सोपानही तीन अक्षरे. किती झाली? पहिले तीन, नंतर चार, 7 आणि परत 3, किती झाली? 10 आणि त्याच्यानंतर परत 4 अक्षर. मुक्ताबाई 14 अक्षर. आईशी ही 14 अक्षरी जो जप करील निर्धारे, ती उच्चारी मुखाद्वारे, तया ज्ञानेश्वर प्रत्यक्ष भेटे. माझे ज्ञानोबाराय त्याला प्रत्यक्ष भेट देतात. हे 4 अक्षर जो कोणी उच्चार करेल, जो कानाने ऐकेल आणि मुखाने उच्चार करेल, त्याला ज्ञानोबाराय प्रत्यक्ष भेट देतात. अजून काय हवंय? म्हणून ह्या गोष्टी आपल्याला प्राप्त होणं हे कशाने? फक्त नामस्मरणाने. माझ्या ज्ञानोबारायांचं नामस्मरण करावं, भगवंताचं नामस्मरण करावं. पण मनुष्याला या जीवनामध्ये नामस्मरण म्हटलं की लोकांना नको वाटतं.
देवाचं नाव मुखामध्ये येण्यासाठी देखील महत्पुण्य असावं लागतं. नाही येत, पण वेळातला वेळ काढून देवाचं नामस्मरण करावं. काय कर बाबा, तर माझं नाव घे. तू प्रापंचिक जीवनामध्ये जरी असलास, व्यवहार जीवन जगत असताना आपण काय करावं, तर ज्या कामात असेल त्या कामात राहू दे, पण कामात राहून देखील चिंतन आपल्याला करता येतं. आणि मग ते चिंतन करत असताना कशा प्रकारचं करावं. ज्ञानोबा म्हणतात, अरे बाबा असं केलं तर तरी गा आईशे करी. कसं, आठा पहारा माझारी, जे 8 प्रहर आहेत, दिवसाचे 4 प्रहर आणि रात्रीचे 4 प्रहर. दिवसाचे 4 आहेत आणि रात्रीचे 4 आहेत. रात्रीच्या प्रहरामध्ये आपल्याला सगळ्यांना सांगितलं जातं, पहिले प्रहर सबजन जागे, दुसरे प्रहर भोगी, तिसरे प्रहर तस्कर जागे, चौथे प्रहर योगी. 4 प्रकारची प्रहर आहेत त्या प्रहरामध्ये. आणि दिवसाचे देखील तसेच आहेत. रात्री 6 ते 9 पहिला प्रहर, 9 ते 12 दुसरा प्रहर, बरोबर ना. तिसरा प्रहर 12 ते 3 हा तिसरा प्रहर, आणि 3 ते 6 हा चौथा प्रहर. या प्रहरामध्ये आपण उठलं पाहिजे. दिवसाचे 4 आहेत, रात्रीचे 4 आहेत. या 8 प्रहरामध्ये आपल्याला एक क्षण काढू शकत नाही आपण, आणि तो क्षण फार महत्त्वाचा असतो. तो क्षण साधण्यासाठी नामस्मरणाचीच गरज आहे. तो क्षण साधला पाहिजे, जो ज्ञानोबांना देखील अभिप्रेत आहे. ज्ञानोबा देखील तो क्षण सांगतायत, देवाची द्वारी उभा क्षण भरी, नाही का, तेने मुक्तिचारी साधियल्या. मग तो क्षण कसा, आपण मंदिरात जातो, आपणही मंदिरात येतो, मंदिरात दर्शन करतो, आणि मग ज्ञानोबा म्हणतात म्हणून आपण क्षणभर बसायचं. मंदिरात बसणं वेगळं आणि देवाच्या दारात बसणं वेगळं. ते देवाचं द्वार, तो क्षण किती दिवसाचा असू शकतो सांगता येणार नाही. तो क्षण किती दिवसाचा असू शकतो. जसं वृंदावनामध्ये, गोकुळामध्ये भगवान परमात्म्यांनी बाललीला करत असताना, जेव्हा यमुनेच्या तीरावरती रासलीला करत असताना, ज्या वेळेला रासलीला चालू होते, असं सांगतात की देवाचे 6 महिने उलटून गेले. पण त्या गवळणी भगवंताच्या संगतीत राहत असताना तो किती क्षण मानत होत्या, फक्त अर्ध क्षण, नाही का. भगवंताच्या नामस्मरणामध्ये, त्याच्या भक्तीमध्ये इतक्या मग्न झाल्या होत्या, पण त्या गवळणी अर्ध क्षण मानतात. असा जर एवढा मोठा कालावधी जाऊन जर अर्धा क्षणच मानत असतील, मग ज्ञानोबाला 1 क्षण सांगतात. तो किती कालाचा क्षण असू शकतो सांगता येणार नाही, इतका मोठा क्षण असू शकतो. मग तो क्षण आपल्या जीवनात प्राप्त होण्यासाठी याला सतत भगवंताचं नामस्मरण करणं फार महत्त्वाचं आहे. भगवान म्हणतात, अर्जुना, तू व्यवहार जीवन जगत असताना तू एक मात्र महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेव, तुझं जे मन आहे ते माझ्या ठिकाणी लाव. आणि माझ्या ठिकाणी मन लावल्यानंतर तुला भजन करावं असं वाटलं तर माझंच कर. आणि नमस्कारही देखील तुला करावा असं वाटला ना, तर तू मलाच कर. तू हे मन हे मीच करी, माझी या भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एका ते. काय कर, तुझं जे ते मन आहे ते माझ्या ठिकाणी लाव. आता मनाची तर महत्त्वाची बाजू आहे. ज्या 8 प्रहरामध्ये भगवंताचं नामस्मरण करायचं आहे, त्याच्यातलं 1 क्षण देखील आपण देवाचं नामस्मरण केलं तर आपलं काम होणार आहे.
पण ते एक क्षण देखील आपल्या ताब्यात आहे की नाही हे आपल्याला तपासून पाहावं लागेल. त्याच्यासाठी आपलं मन आपल्याला फार महत्त्वाची बाजू मांडून देणार आहे. सगळ्यात महत्त्वाची जर बाजू या जीवनामध्ये जर कुठली असेल तर ती म्हणजे मन आहे. मनच आपल्याला बंधाला आणि मोक्षाला कारणीभूत जर काय असेल तर ते मन आहे. मन एव मनुष्याणां कारणं बंध मोक्षयोः. आपल्याला मोक्षाला आणि बंधाला कारण जर काय असेल तर ते मन आहे. असं जे मन आहे ते मन, त्या मनाशी आपण कधीतरी बोललं पाहिजे. जेव्हा आपण मनाशी बोलू, जेव्हा मन आपल्याशी बोलेल त्यावेळेला निश्चितपणाने आपलं काम झाल्याशिवाय राहणार नाही बरं का. आपलं काम कधी होणार आहे? आपलं मन आपल्याशी जेव्हा बोलतो. सर्व संत बोलतात मनाशी. ज्ञानोबराय बोललेत, तुकोबराय बोलतात मनाशी. आपण बोलत नाही मनाशी, आपण दुसऱ्याशी बोलतो. आपल्याला लोकांना बोलायची फार सवय आहे, लोकांसोबत बोलायची फार सवय आहे नव्हे. आपण लोकांमध्ये खूप वेळ बोलतो, पण आपण आपल्याशी बोलत नाही कधी. आपण आपल्याशी कधीतरी बोललं पाहिजे. आपण आपल्या एकट्यालाच बोलायचं. आपण आपल्या मनाशी बोललं पाहिजे. आपण आपल्या आतमध्ये कधीतरी डोकवलं पाहिजे. आपण आपल्या आतमध्ये न डोकवता आपण दुसऱ्यामध्ये फार डोकवतो, पण आपण आपल्यामध्ये डोकवलं पाहिजे. माझे तुकोबाराय म्हणतात, मी माझ्या मनाशी बोललो बरं का. आणि जेव्हा मनाशी बोललं ना आणि ते मन बोलू लागलं तुकोबारायांशी बोललं ते मन. तुकोबाराय बोलतात, खरं सांगू, या मनाशी बोलल्यापासून माझ्या जीवनात काय बऱ्याचशा गोष्टी प्राप्त झाल्यात. हे मन म्हणजे कोण आहे? मन राजा आहे, राजा. हे देहरूपी गावामध्ये असणारं, या देहरूपी नगरीचा तो राजा आहे. आणि या राजाला बोलायचं आहे. आता राजाला बोलायचं म्हणले अवघडच आहे. कुठेतरी त्याच्याशी आपली जुळवणी झाली पाहिजे. पण याचा अर्थ बोलणार नाही का तो राजा? बोलणार. त्याच्या राज्यात राहिला आहे म्हणून आपण तो बोलणार आपल्याशी, पण आपण त्याच्याशी बोललं पाहिजे कधीतरी. तुकोबारायांचे बंधू बोलत आहेत मनाशी बरं का. तुकोबारायांचे बंधू बोलत आहेत. तुकोबाराय म्हणतात, कान्होबाराय म्हणतात की मी त्या मनाशी बोलू लागलो. या देहरूपी नगरीमध्ये तो राजा आहे आणि त्या राजाला मी बोलू लागलो. त्याला बोलत असताना, आता तो राजाच म्हणल्यानंतर त्याचा परिवारही मोठा आहे, पण काय सांगावं, त्यांनी माझ्याकडे लक्ष दिलं आणि मी त्याच्याशी बोलू लागलो आणि तो माझ्याशी बोलला. आपण तो बोलला, पण तुम्हाला परिणाम काय झाला त्याचा? तो बोलला, बऱ्याच काही गोष्टी बोलला. अहो तू सांगा ना. तेव्हा कान्होबाराय म्हणतात, म्हणू राजा एक देहपुरी, असे नांद तू त्याचे दोघी नारी, पुत्र पौत्र संपन्न भारी, तेने कृपा केली आम्हावरी गा. त्याने माझ्यावरती कृपा केली. मी त्याच्याशी बोलू लागलो, बोलता बोलता ते माझ्यावरती प्रसन्न झालं. आणि मनाने आपल्यावरती प्रसन्न होणं फार महत्त्वाचं आहे. म्हणून तर तुकोबाराय म्हणतात, आपलं मन प्रसन्न झालं पाहिजे. मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण, नाही का. तुकोबाराय म्हणतात मन प्रसन्न झालं पाहिजे. मन करा रे, आपल्याला सांगत असताना म्हणतात मनाला प्रसन्न करा. आणि आपलं मन जर प्रसन्न नसेल ना तर आपण किती काही करा, आपल्या मनातच जर नसेल तर आपण नाही येऊ शकत आळंदीला, दर्शनालाही जाय, मनातच नाही. आपण म्हणू एखाद्या माणसाला, चला माऊलीच्या दर्शनाला जाऊ, आपण नाही हो आला असतो, पण जरा मनातच नाही. माझ्या मनात नसली की ती गोष्ट होत नाही. म्हणून मन फार प्रसन्न असणं गरजेची गोष्ट आहे. आणि ते मन प्रसन्न करून घेतलं. तुम्ही म्हणाल मनाला काय प्रसन्न करायचं? कारण त्याला अनेक प्रकारच्या गोष्टी आहेत ना, ते तिकडं वळत असतं.
की त्याला 2 बायका आहेत, त्याला पुत्र पौत्र भरपूर संपन्नता आहे त्याला, पण जरी असलं तरी त्या मनाने माझ्यावरती कृपा केली, असं यामधून सांगायचं आहे त्यांना. माझ्यावरती कृपा केली म्हणून तर मी या देशाला आलो, मनवनी आलो या देशा, होतो नाही तरी भुललो दिशा, दाता तोई मज भेटला इच्छा, योनी मार्ग दाविला सरीसा. त्यांनी मला मार्ग दाखवला. हो, येताना तो एकटा आला नाही. एकदा मन प्रसन्न झालं ना आपल्यावरती की मग सांगतात, पुढे भक्तीने धरिले हाती. येताना तो आला नाही एकटा, सवे घेऊनी 4 जण. कोणचे? भक्ती, ज्ञान, वैराग्य हे सगळे येतात. पण सवे घेऊनी 4 जण, आला कुमर सुलक्षण, कडे चुकवूनी काटेवण, ऐका आणली ती कोण गा. या मनाने पुढे भक्तीने धरिले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येती. ज्या वेळेला आपलं मन आपण भगवंताकडे लावू लागलो त्या इंद्रियांना सवय लागते. मग बरं का, या इंद्रियांना सवय लागते. आणि मग जेव्हा इंद्रियांना सवय लागली की मग हळूहळू त्याला भगवंताच्या नामस्मरणामध्ये गोडी लागते. आणि जेव्हा भगवंताच्या नामस्मरणामध्ये गोडी लागू लागली की मग तो भगवत स्वरूप व्हायला वेळ लागत नाही. भगवत स्वरूप होण्यासाठी त्याला वेळ लागत नाही. पण भगवत स्वरूप होण्यासाठी भगवंताचं नामस्मरण फार महत्त्वाचं आहे. तुम्ही म्हणाल असं काही उदाहरणं आहेत का की भगवंताचं नामस्मरण करत करत ज्यांनी आपलं जीवन पूर्णत्वाला, सर्व संत महात्म्यांचं उदाहरण पहा. आपल्यावरती आलेली जबाबदारी पार पडत असताना, ती जबाबदारी पार पडत असताना भगवंताचं नामस्मरण करत त्यांनी आपली गती चांगल्या प्रकारची प्राप्त करून घेतली. गळ्यामध्ये विणा घेऊन, हातामध्ये चिपळ्या घेऊन भगवंताचं नामस्मरण करत राहावं. हे साधन उपलब्ध नसलं तरी दगडाचे टाळ वाजवून त्यांनी भगवंताचं चिंतन केलं, पण आपली पूर्णत्वाची गती प्राप्त करून घेतली. आपल्या आहे त्या परिस्थितीत राहून जी परिस्थिती प्राप्त होईल त्या परिस्थितीत राहून भगवंताचं नामस्मरण केलं. अशी संत महात्मे आहेत. तुम्ही म्हणाल अशी परिस्थिती म्हणजे, हो, व्यवहार जीवन जगत असताना या संत महात्म्यांना अनेक प्रकारचे दुःखाला सामोरं जावं लागलं आहे, परिस्थितीला सामोरं जावं लागलेलं आहे. आपल्याला उदाहरणच जर पाहायचं म्हटलं तर मेवाड प्रांतातील, मारवाड प्रांतातील तिकडे राजस्थानमध्ये जिचं नख देखील आपल्याला पाहायला मिळणार नाही, वाटेल त्या ऐशारामात राहू शकणारी, पण गळ्यामध्ये विणा घेऊन, हातामध्ये चिपळ्या घेऊन, पायामध्ये चाळ बांधून मंदिरातच नव्हे मग ओ तो गली गली हरी गुण गाणे लगी, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, मेरा गोविंद गोपाल गाणे लगी. भगवंताचं नामस्मरण करत किती गोष्टीला सामोरं जावं लागलं. राजवाड्यात राहणारी, वाटेल त्या गोष्टी करू शकणारी, पण भगवंतासाठी महिलो में पली बनके जोगन चली, महालामध्ये राहू शकणारी, पण चटईवर झोपावं आणि भगवंताचं नामस्मरण करावं, वाटेल त्या ऐशारामात राहू शकणारे, पण सगळ्या गोष्टींचा त्याग केला आणि भगवंताचं नामस्मरण करू लागली. भगवंताचं नामस्मरणाची किती ताकद आहे. सर्व जीवन समर्पण करून टाकलं आणि एकदा मनामध्ये इच्छा निर्माण झाली की भगवंताला भेटायची. भगवंत तर जवळ आहेच, पण बऱ्याच गोष्टींना सामोरं जात असताना वडिलांनी त्रास दिला,
लोकांनी वेड्यात काढावं, लोकांनी म्हणावं ही वेडी आहे, वेड्यात काढावं, बावरी झाली म्हणायची, लोक बोलायची. आणि एक दिवशी भगवंताची इच्छा, भगवंताला भेटायचं म्हणून निघाली. दरमजल दर मुक्काम करत करत द्वारकेला आली. आणि द्वारकेला आल्यानंतर दरवाजामध्ये तिला अडवलं. अगे कुठे चाललीस? द्वारपाळाने अडवल्यानंतर मला भगवंताचं दर्शन करायचं आहे. अगं तुला माहीत नाही का आतमध्ये स्त्रियांना प्रवेश नाही आहे. मग मोठमोठ्याने हसू लागली. आणि हसत असताना द्वारपाळांनी सांगितलं, अरे हसतेस, जा तिकडे बाजूला जा. त्या बाजूला त्या द्वारपाळाला लोटलं आणि भगवंताच्या जवळ आतमध्ये गाभाऱ्यामध्ये गेली. भगवंताच्या पायाला मिठी मारली आणि भगवंता प्रार्थना करू लागली की हे भगवंता, अरे मला एकच पुरुष पाहिजे ते म्हणजे, आणि तू माहिती आहे मला तूच एक पुरुष आहेस, हे बाकीच्या सगळ्या स्त्रियाच आहेत. आणि हे लोक म्हणतात आतमध्ये जायला प्रवेश नाही आहे. मी आले आतमध्ये, भगवंताला पाहिलं, भगवंताचं ते स्वरूप सगळं निहाळलं. भगवंताचं नामस्मरण करत करत आतमध्ये गेल्यानंतर देवाला जसं पाहिलं तसं भाव तो उद्भावण झाला. अंतकरणातला भाव उद्भावण झाला. आणि भगवंताकडे पाहत असताना पायावरती डोकं ठेवलं आणि तिथेच देह समर्पण केला. ही पहिली स्त्री भगवंताच्या चरणावरती देह समर्पण करून टाकला. देह समर्पिजे देवा, भार काहीच न घ्यावा, होईल आघवा तुका म्हणे आनंद. जीवनामध्ये जो परमोच्च आनंद होता ना तो प्राप्त झाला होता. काय नव्हत्या त्या स्त्रीचं? श्री संत मीराबाई. जीवन समर्पण करून टाकलं पांडुरंग भगवान श्रीकृष्णाला. जीवनामध्ये जो आनंद प्राप्त झाला होता, आता काही गरज इच्छा नव्हती, तिथंच देह समर्पण करून टाकला. सगळं जीवन समर्पण करून टाकलं तर त्यांना देवाची प्राप्ती झाली. आपल्याला देखील प्राप्ती होऊ शकते, पण आपण त्या योग्यतेने परमार्थ करावा लागतो. ज्ञानोबारांनी दिलेली जी वाट आहे, आपण ज्या परंपरेमधून आहोत, विश्वमाऊलींची परंपरा आपल्या जीवनामध्ये प्राप्त झालेली आहे. ज्ञानोबारांनी सगळ्यांना एकत्रित आणलेलं आहे. सर्वांना एकत्रित आणून भगवान परमात्म्याची प्राप्ती कशी होईल, लहान थोरांना सगळ्यांना एकत्रित आणून माझ्या ज्ञानोबारांनी जगामध्ये असा काही वेगळ्या पद्धतीने जो परमार्थ करता यावा. नाही तर पूर्वी होता परमार्थ, नाही असं नाही, पण प्रत्येकाची परमार्थ करण्याची एक पद्धती वेगळी होती. ज्ञानोबारांनी जे एकत्र आणलं ना आपल्याला, त्याचं कारण आहे की भगवंताचं नामस्मरण एकत्रित येऊन जेव्हा भगवान परमात्म्याचं नामस्मरण केल्यानंतर देव प्राप्त लवकर होऊ शकतो. तसं एकट्याने केलं तर होईलच का नाही शंका आहे. होऊ शकतं, पण तेवढ्या पराकोटीची साधना करावी लागते. सगळ्यांनी एकत्रित आणून जर भगवान परमात्म्याची प्रार्थना केली तर देव निश्चितपणाने प्राप्त होणार आहे. कोणाच्या तरी पुण्याईने कोणाला तरी भगवंताचं दर्शन होतं, हे आपण उदाहरण पाहत आहोत. नोकराच्या पुण्याने देखील आपल्याला मालकाला भगवंताचं दर्शन घडणारी अशी कथा आहे आपल्याकडे. नोकर ज्यांच्या घरी नोकर जरी असला, पण तो भगवत भक्त असल्यामुळे भगवंताचं दर्शन त्या नोकरामुळे त्या मालकाला झालेलं आहे. आपल्याला सर्वांना उदाहरण माहिती आहे की भगवंताचं अखंड चिंतन करणारे, नामस्मरण करणारे, पण बादशहाच्या दरबारामध्ये नोकरी करणारे श्री संत दामाजी पंत, आणि त्या दामाजी पंतांना भगवंताचं नामस्मरण करण्याची आवड, चिंतन करायचे, पण बादशहाच्या दरबारामध्ये नौकर म्हणून काम करायचे. त्यावेळेला दुष्काळ पडला, जनावरं अन्न पाण्याविना मरू लागली, सगळी माणसं मरू लागली. अशा वेळेला मानवाला देखील, माणसाला देखील अन्न मिळत नव्हतं. अशा वेळेला काय करावं, म्हणून
दामाजी पंतांच्या ताब्यामध्ये बिदरच्या बादशाचं कोठार होतं, धान्याचं कोठार. ते असंच खंडोवती धान्य होतं, ते असंच पडलेलं होतं. ते खराब होऊ लागलं. लोकांना जर दिलं तर हे लोक जीवन जगतील या हेतूने ते भांडार फोडलं आणि ते धान्य वाटून टाकलं. हे त्या बिदरच्या बादशाला कळालं आणि बिदरच्या बादशाने लगेच फरमान पाठवलं, जा म्हणे माझ्या परवानगीशिवाय धान्याचं कोठार दामाजी पंतांनी लुटलंच कसं, जा म्हणे जसं आहे तसं त्यांना पकडून आणा. 2 शिपाई निघाले आणि मंगळवेढ्याला आले. म्हटले निघाले. आल्यानंतर भगवंताला काळजी पडली की आता माझ्या या दामाजी पंतांचं कसं व्हायचं. भगवंताला विटेवरती करमेना आणि विटेवरती करमत नसताना, कारण भगवान भक्तासाठी वाटेल त्या गोष्टी करणारा आहे. आणि म्हणून भगवंताचं नामस्मरण करणारे दामाजी पंत भगवंताला विटेवरची पूजा गोड लागेना, विटेवरचं नैवेद्य गोड लागेना. भगवंतानी ताडकन विटेवरून उडी मारली आणि मनामध्ये कोणता विष घ्यावा म्हणून विचार करू लागले. तेवढ्यामध्ये ज्या ठिकाणी पहाटच्या वेळेला भगवान परमात्म्याचा काकडा चालू असताना एक वारकरी गळ्यामध्ये विणा घेऊन हातामध्ये चिपळ्या घेऊन भगवंताचा काकडा म्हणू लागला. भुपळ्या चालू होत्या. भुपळ्या म्हणत होता, योग या दुर्लभ तो म्या देखिला साजनी, योग या दुर्लभ तो म्या देखिला साजनी, पाहता पाहता मना न पुरे धनी. असं म्हणतोय एवढ्यात देखिला देखिला माये देवाचा देव. असं देवाला पाहतोय तेवढ्यात त्या वारकऱ्याच्या समोर येऊन भगवान उभा राहतात आणि डोळे उघडून बघतोय देव. तो वारकरी डोळे उघडून बघतोय तर समोर देव. जसं देवाला पाहिल्यानंतर तो वारकरी म्हणतो, देवा देखिला देखिला माये देवाचा देव. देवाला पाहिल्यानंतर वारकरी डोळे भरून आले आणि भगवंताला म्हणू लागला, देवा अरे माझी काय अशी भक्ती आहे, तू माझ्यासाठी तू प्रसन्न झालास, माझ्या समोर आलास, अरे मी असं काय केलंय. तेव्हा भगवान म्हणतात, अरे भक्ता मला आज अशाच एका भक्ताच्या कामासाठी जायचंय म्हणून तुझ्याकडे आलोय. देवा तुमचं काम आणि माझ्याकडे, मी अशी काय भक्ती केली. म्हटले माझा एक भक्त आहे तो संकटात आहे, मग मी काय करू. म्हटले नाही. म्हटले तुझ्याकडं माझं एक काम आहे, करशील ना. हो म्हटले देवा. अरे देवा तुझं नख पाहण्यासाठी, तुला पाहण्यासाठी मोठे मोठे जप तप करतात, तू भेटावा म्हणून काय काय लोक करतात. इंद्र चंद्र महेंद्र यातेची पूजिती, स्तुती शास्त्र तेही यातेची स्तविती, महासिद्ध मुनी ध्यानी आराधिती. देवा अरे तुझ्यासाठी कोण कोण काय काय करत नाही आणि माझं मी असं काय केलं तेव्हा तू माझ्या समोर यावं. मी काय केलं नाही रे, मला एका भक्ताच्या कामासाठी जायचंय, तेव्हा तू मला अगोदर वचन दे. देवा अरे तुझ्यासाठी वचन काय, माझा हा देह समर्पण करून टाकलेला आहे, तू मागून तर बघ. तेव्हा भगवान म्हणतात, तुझ्या अंगावरची कपडे ते मला दे आणि माझ्या अंगावरची कपडे तुला घे. तो जरा वारकरी तो शांत होता, तो भक्त शांत बसला आणि बोलू लागला. भक्त, देवा अरे तू चुकून स्वतःच चुकून त्या जणाबाईंच्या घरामध्ये शेला विसरला तुझा, तर तिला सुळाव द्यायचं ठरवलं होतं आणि तुझे जर कपडे मी राजरोस मी जर घातले तर माझं काय होईल, आता तुला द्यावे लागतील. देवा तुझ्यासाठी अरे कपडेच काय, हे घे कपडे. ते डोक्याला बांधलेलं मुंडासं काढलं, अंगातली बाराबंडी काढली, हो ते सगळं काढलं, तुटक्या चपला ती बाराबंदी भगवंतानी अंगामध्ये घातली, डोक्यावरती ते पागोटं बांधलं आणि सांग रे वारकरी आता मी कसा दिसतो. तेव्हा तो वारकरी म्हणतोय, देवा अरे हिरा चिंदीमध्ये जरी बांधला तरी हिरेची किंमत ती किंमत असते,
आणि देवाच्या अंगावरचे कपडे काढले आणि त्या वारकऱ्याला घातले. देव म्हणतात, काय रे किती सुंदर दिसतोयस. तेव्हा तो वारकरी म्हणते, देवा अरे गारगुटी रेशमात जरी बांधली तरी ती गारगुटीच असते. तेव्हा देव म्हणतात, आता मला थांबायला वेळ नाही, बोलायला वेळ नाही, मी निघालो भक्ताच्या कामासाठी. निघाले तिथून ते थेट रावळामध्ये गेले आणि जिथे रुक्मिणी आईसाहेब होत्या तिथेच गेले. गेल्यानंतर त्या अंगावरचे कपडे पाहून ते विटेवरून आईसाहेब तिथूनच ओरडायला सुरुवात केली, अरे कोण आहे तिकडे, ऐकायला येते का नाही, अरे कोण आहे तिकडे, देवळामध्ये महार शिरला, अरे कोण आहे तिकडे. तेव्हा रुक्मिणी भगवान इकडे तिकडे पाहत आहेत तर कोणीच नाही, मीच एकटा आहे आणि कोणाला म्हणते. तेव्हा भगवान तिथूनच बोलायला सुरू करतात, अगं ए रुक्मिणी कोणाला महार म्हणतेस. असं बोलल्यानंतर ज्या वेळेला जवळ येत आहेत, बघा हा आणि एकेरी आणि एका याच्यामध्ये मला बोलतोय, बघा कोण आहे म्हणे या. तेव्हा रुक्मिणी, अगं कोणाला महार म्हणतेस, तुला मी जेव्हा वरलं कौंडण्यपुराहून तुला मी तेव्हा पळून आणलं, जेव्हा म्या तुझं वरिले तेव्हाची झालो महार. रुक्मिणी तुला जेव्हा मी कौंडण्यपुराहून मी आणलं ना तेव्हा मी महार झालोय. लक्ष्मी म्हणजे कोण, रुक्मिणी म्हणजे कोण, लक्ष्मी म्हणजे कोण, मा, आणि माचं हरण करणारा तो महार, तो महार आहे. कोण आहे रुक्मिणी. जेव्हा देव जवळ येत आहेत तेव्हा रुक्मिणी आई साहेब म्हणतात, देवा तुम्ही आणि हा वेश घेतला. रुक्मिणी मी भक्ताच्या कामासाठी निघालोय आणि मग मला बोलायला वेळ नाही. निघाले तिथून तर थेट बिदरला गेले आणि बिदरला गेल्यानंतर मग त्या राजवाड्यामध्ये अडवलं. अरे कुठे चालला, कोण आहे. म्हणले मी दामाजी पंताचा नौकर, मला विठू म्हणतात, असं त्या तुमच्या बादशाला जाऊन सांगा. नौकर जातो आणि तिथे सांगतात, शिपाई जातात सांगतात आणि मग द्या म्हणे पाठवून आतमध्ये. देव आतमध्ये जात आहेत. जेव्हा समोर त्या राजाच्या समोर जात आहेत आणि बोलतायत, काय रे कुठे, काय हत्ती घोडे आहेत का, कुठं धान्य आहे, काय आहे. कमरेला जो बटवा होता तो काढला आणि ते दाखवलेत. म्हणे अरे एवढ्या धान्याचं कोठाराची किंमत एवढ्या काही पिशवीमध्ये येते. म्हणले पिशवी असो नाही तर हत्ती घोडे असो, आपला मोबदला मोजून घ्यावा, टाक म्हणे. तेव्हा ती पिशवी हलवायला सुरुवात जशी केली तशी सोन्याचे नाणे पडतायत, मोती पडतायत, पाचू पडतायत, ढीग लागलाय माणसाच्या एवढा. हो, पिशवी हलवते पडते, कुठून पडते काय पडते माहिती नाही. मग अशा वेळेला काय करावं. पाहतायत झाली का किंमत कोठाराची. हो झाली आमची, मग कोठाराची किंमत झाली. पण ज्या वेळेला भगवंताने पाहिलं आणि राजाने त्या भगवंताकडे पाहिलं, नजरानजर झाली आणि नजरानजर झाल्यानंतर देव हसले आणि हसल्यानंतर देवाचे जे दात चमकले तसंच राजाला समाधी लागली. येतो म्हणले दामाजी पंताला निरोप काय द्यायचा आहे. काय नाही म्हणले आमचाच निरोप सांगा म्हणे, आमची आम्हाला मिळाली किंमत, बस निघाले. ज्या वेळेला राजा समाधीतून उठतो, बादशाह समाधीतून उठतो, त्यावेळेला विचारतो, अरे ओ विठू किधर आहे, मुझे वो विठू बताओ. विठू गेला निघून. मला सांगा भगवान परमात्म्याचं जे बादशाहला दर्शन झालं ते काय बादशाहच्या पुण्याईमुळं नाही. मग भगवंताचं जे दर्शन झालं बादशाहला ते बादशाहच्या पुण्याईने नाही, ते दामाजी पंतांच्या पुण्याईने भगवंताचं दर्शन झालं. असं इतकं महान भगवत भक्ताचं पुण्य असतं. ते केवळ नामस्मरणाचं पुण्य आहे, भगवंताचं चिंतन करणाऱ्या भक्तांचं ते पुण्य आहे. म्हणून अशा प्रकारचं सारखा सतत वेळ भगवान परमात्म्यासाठी ज्यांनी दिला ते म्हणजे दामाजी पंत. म्हणून भगवान स्वतः सांगतात, अर्जुना तरी गाय शेकरी या आठा पारा माझारी,
मोटके निमिष भरी दे तुझा. तुझ्या थोडातला वेळातला वेळ काढून जर माझ्यासाठी दिलास ना, मग तू काही विचारू नकोस. मग ज्ञानोबारांनी काही दृष्टांत दिलेत. ज्ञानोबाराय म्हणतात, जसा पौर्णिमेचा चंद्र आहे, जसा पौर्णिमेचा चंद्र आहे ना, जशी पौर्णिमा संपली की त्याच्यानंतर हळूहळू हळूहळू थोडा 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 कमी होत जातो आणि शेवटी अमावस्येच्या दिवशी पूर्ण नाहीसा होतो. अशा पद्धतीने तसंच तू माझ्याकडे तू एकदा भगवंत माझं जर नामस्मरण करू लागला, तू थोडा थोडा वेळ देऊ लागला की तू ते माझ्याकडे ते मन माझ्याकडे लागेल आणि मग हळूहळू 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 ते माझ्याकडे तो अभ्यास जसा जसा तुझा चिंतनाचा अभ्यास होईल तसा तसा तू माझ्या ठिकाणी येऊन पोहोचशील. काय होईल तर अभ्यासाने काही गोष्टी प्राप्त होतात. कुठलाही अभ्यास असू देत, जर अभ्यास आपण करू लागलो ना, जर अभ्यास केला तर आपल्या त्या गोष्टी प्राप्त होतात. अभ्यासाची बळे एका गती अंतराळे, नाही का. ज्ञानोबाराय म्हणतात, व्याघ्र सर्प प्रांजळे केले एकी. वाघ साप हे सगळे एकत्र खेळू शकतात, पण अभ्यास पाहिजे. सर्कशीत बघा तुम्हाला पाहायला मिळतील. आता सर्कशी राहिल्या नाही, पण फार पूर्वी सर्कशीमध्ये अनेक प्रकारचे प्राणी एकत्र राहायचे. कशामुळे? अभ्यासामुळे. म्हणून अशा प्रकारचं आपण अभ्यास केला पाहिजे. भगवान नामस्मरण रूपी अभ्यास जर केला तर निश्चितपणाने भगवंताची आपली प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानोबारायांच्या चरणी आपण चांगल्या प्रकारची प्रार्थना करावी. ज्ञानोबारायांजवळ एवढीच एकच प्रार्थना करायची की हे ज्ञानोबाराया, की माझ्या जीवनामध्ये अशी काही गती प्राप्त करून व्हावी, माझी अशी काही गती प्राप्त व्हावी की ज्या गतीमुळे माझं जीवन फलद्रूप होईल. ती गती म्हणजे नामस्मरण. नामस्मरणाने जी गती प्राप्त होती ती अन्य कशानेही प्राप्त होत नाही. म्हणून आपण जीवनामध्ये भगवंताचं नामस्मरण करत करत जीवन व्यतीत करावं. किती वेळ करावं? कितीही वेळ करावं. केव्हा करावं? केव्हाही करावं. त्याला वेळ काळ कुठल्याही प्रकारचं न पाहता भगवंताचं नामस्मरण करावं. आणि असं नामस्मरण आपल्याला पूर्णत्वाला नेणारं आहे. ज्या नामस्मरणाने आपल्या जीवनामध्ये चांगल्या प्रकारची गती प्राप्त होणार आहे ते नामस्मरण श्रीगुरूंच्या मुखातून प्राप्त व्हावं. जे नाम घेतल्यानंतर आपल्या जीवनाची इति कर्तव्यता आहे, नामस्मरण घेऊन पूर्णत्वाला पोहोचणं, ते श्रीगुरूंच्या मुखातून यावं. आणि नामस्मरण केल्यानंतर जी गती मिळणार आहे ती अन्य कुठल्याही गोष्टीने मिळत नाही. म्हणून भगवान म्हणतात, अर्जुना तू सारखं माझ्याकडे लक्ष दे आणि हळूहळू थोडा थोडा वेळ माझ्यासाठी काढ. आणि जेव्हा माझ्यासाठी वेळ काढेल त्यावेळेला निश्चितपणाने तू माझ्यासारखाच होशील, यात शंका नाही. म्हणून भगवंताच्या चरणी एवढीच प्रार्थना करायची की हे देवा, जे जीवन दिलेलं आहे, सुंदर असं शरीर मिळालेलं आहे, या शरीराने तुझंच नामस्मरण हो घडो. हीच प्रार्थना ज्ञानोबाराच्या चरणी प्रार्थना करून मी माझी झालेली सेवा भगवंताच्या चरणी, विश्वमाऊली ज्ञानोबारायांच्या चरणी, सद्गुरू साधूबाबा, सद्गुरू जोग महाराज, सद्गुरू देहुकर माऊली यांच्या चरणी प्रार्थना करून झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करून मी इथेच थांबतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.
जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय.